आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची. त्यासाठी इकडची टोकन्स काढायची जी मला ओमकार काढून देणार आहे. ओमकार एक एक करून टोकन दे. पहिल्यांदा एक दे, अजून एक दे, अजून एक. थँक्यू. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार दुसरी फेरी सुपर मार्केट. पहिला क्रमांक आहे 60. दुसरा क्रमांक आहे 56. आणि तिसरा क्रमांक आहे 52. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया दुसरी फेरी सुपर मार्केट. खरेदीच्या आधी थोडे गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव वैशाली पै. तुम्ही काय करता? मी चेंबूरला एका आर्किटेक्चर फर्म मध्ये स्टेनोटायपिस्ट ॲज अ स्टेनोटायपिस्ट काम करते. मग तुमचं ऑफिस सुटल्यावर तुम्ही काय करता? मी ऍक्च्युली माझी बहीण इथे राहते वसईला, तर मी तिच्याकडे राहायला आली आहे. अच्छा, मूळ तुम्ही नाहीतर कुठे राहता? गोरेगाव. गोरेगावला राहता. अच्छा, ओके. गोकुळधाम. गोकुळधामला. मग हा परिसर कसा वाटतो तुम्हाला? ऍक्च्युली मला ते बॉम्बे साइड जास्त राहिल्यामुळे मला हे टाउन हे विलेज टाइप वाटतं आणि मला इकडे बरं वाटतं. फॉर चेंज कधी कधी यायला असं सॅटर्डे संडे वगैरे वीकेंड्स और जस्ट टू रिलॅक्स व्हेन यू फेड अप ऑफ द टाउन. म्हणजे गाडी आवाज वगैरे त्या कटकटीतनं कंटाळा आल्यावर जरा इथे आराम करायला बरं वाटतं. शांत वातावरण. आणि मग तुम्हाला इतर काय काय आवडतं करायला? म्हणजे फिरायला वगैरे म्हणा किंवा असं काय आवडतं? मोकळ्या वेळेत बेसिकली काय करायला आवडतं? ऍक्च्युली मोकळा वेळ मिळतो कमी फार. काम खूप असतं. ऑफिस आवर्स भरपूर असतात आणि मग ते लांब असल्यामुळे ट्रॅव्हलिंग मध्येच 4 तास जातात आणि मग उरलेला घरची कामं असतात, त्यामुळे असं काही फार वेळ मिळत नाही. पण आज वेळ मिळाला, तुम्ही वेळ काढलात आणि आज तुम्ही नंबर पण आला तुमचा. सो इथे शॉपिंग करायची तुम्हाला. ऑफकोर्स. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. आम्हाला तुमचं नाव तर तुम्ही आधीच सांगितलं होतं. हो. आता तुमच्या विषयी जरा सांगा. तुम्ही काय काय करता वगैरे? मी तुम्हाला आधी सांगितल्यासारखं घरी शिकवणी वगैरे घेते आणि मला मुलांना शिकवायला खूप आवड आहे. मला लहान लहान मुलांना त्याला शिकवायला ते चॅलेंजिंग असतं, कारण सगळेच मुलांचं काय इंटेलिजन्स एकसारखं नसतं. बरोबर. म्हणून त्यांना सगळं शिकवायला आणि स्वतः शिकून पण घ्यायला, कारण आम्ही बघतोय की शिक्षण चेंज होत राहतं, सिलेबस वगैरे खूप बदलत राहतं. स्वतःला पण जरा रिफ्रेश करून घ्यायला वगैरे. अच्छा, मग कितवीच्या मुलांना शिकवता तुम्ही? मी 1ली ते 8वी पर्यंत शिकवते इंग्रजी मीडियम, आणि मराठी मीडियमचे आहेत त्यांना इंग्लिश वगैरे शिकवते, म्हणजे त्यांचं ग्रामर भक्कम होण्यासाठी असं. अच्छा. आणि मग तुमच्या आवडीनिवडी काय आहेत शिक्षण व्यतिरिक्त? मला गाणं वगैरे ऐकायला खूप आवडतात. जुनी हिंदी मराठी जुनी गाणी वगैरे, आणि हे खेळ वगैरे असे खेळायला खूप मजा येते. असे म्हणजे एक विरंगुळा म्हणून खेळायला आवडतं असं. तुमच्या सोसायटीत वगैरे खेळता तुम्ही खेळ? हो. आम्ही 26 जानेवारी 15 ऑगस्टला आम्ही कार्यक्रम ठेवतो. झेंडावंदन झाले की आम्ही हे वगैरे असे गेम्स वगैरे ठेवतो. सगळे एकत्र येऊन खेळतात वगैरे, खूप मजा करतो. सवय असणार तुम्हाला मजा करायची, खेळ खेळायची. हो की नाही? सुपर मार्केट तुमच्या बरोबर आणखीन मजा येणार जरा. चला राऊंड खेळायची आता. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. मंदा प्रशांत चोपडे. तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफ. हाऊसवाईफ आहात, घरची कामं वगैरे. मग तुम्ही काय तुमच्या आवडीनिवडींविषयी सांगा. मला घरात साफसफाई स्वच्छता ठेवायला खूप आवडतं आणि घरातल्या लोकांना चांगले चांगले पदार्थ करून द्यायला मला आवडतं. अच्छा, सगळे घरातले मग सांगत असतात रोज हे पाहिजे ते पाहिजे? हो. मुलगा माझा काय सांगतो तो? म्हणजे त्याचे हे असतं रोज फरमाईश, आज हे कर, उद्या ते कर, परवा ते कर. हो ना. आणि तुम्ही करून देता? अरे वा, किती बरं वाटत असेल मुलाला, नाही? सगळ्याच मुलांच्या आया अशा असतात. सगळ्यांच्याच आया असं असतं. अशा असतात. माझ्या एकदा घरी आईला विचार मला. तुमची आई पण तुम्हाला तसं करत असणार, त्या तब्येतीवर दिसतंय ना तुमच्या. वाटतंय ना तसं, केवढं बारीक झालं. कारण आम्ही तुम्हाला अगोदर जे काही सिरियल मध्ये पाहिलं होतं तेव्हा तुम्ही कसे होतात आणि आता कसे होते. अच्छा. आणि मग तू अजून काय काय आवडतं तुम्हाला? शॉपिंग वगैरे करायला? शॉपिंग करायला खूप आवडतं मला. अच्छा. कुठे कुठे करता? इथे बाजार वगैरे? हो, इथे बाजार असतो आमच्याकडे. पण मग एक दिवसाचा बाजार असतो तसा असतो की रोज? एक असा बाजार असतो तो आठवड्यातून एकदा असतो, आणि असं रोजचं मार्केट पण आहे इथे. आणि बॉम्बेला पण जायला आवडतं शॉपिंग साठी. बॉम्बे म्हणजे दादरला सगळे दादरला आवडतं ना. छान मिळतात वस्तू आणि सगळंच मिळतं तिथे. सगळंच मिळतं.
ठीक, पण आता इथे पण बऱ्याच गोष्टी मिळणार तुम्हाला, हो. घ्यायच्या की नाही? हो. ऑल द बेस्ट त्यासाठी. थँक्यू. चला गप्पा मारून झाले, आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची. राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या समोर काही वस्तू असणार, मी तुम्हाला एक बजेट देणार. 1 मिनिटाची वेळ आहे. 1 मिनिटाच्या आत त्या वस्तूंची खरेदी करायची. ज्यांच्या खरेदीची किंमत दिलेल्या बजेटच्या एवढी अचूक किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. आजचं बजेट आहे 877 रुपये. वेळ आहे 1 मिनिटाची, जी 1 मिनिटाची वेळ सुरू होते आता. 3:30 सुरू करा. साडेमाडे खरेदी करून झाली. करूया आता खरेदीची टोटल. तिघींच्याही खरेदीची टोटल माझ्या हातात आहे. बघूया कोणी किती रुपयांची खरेदी केली. वैशाली ताईंनी खरेदी केली 427 रुपयांची. सरिता ताईंनी खरेदी केली 314 रुपयांची. आणि मंदा ताईंनी खरेदी केली 679 रुपयांची. त्यामुळे विजेते आहेत मंदा ताई. ही घ्या तुमची खरेदी. सांगा कसं वाटतंय, एवढं छान खरेदी मिळाली? खूप आनंद झाला. हो की नाही? हो. आता कोणाकोणाला देणार आहात? सगळ्यांना देणार, मुलाला, हा, मिस्टरांना, हो ना? मैत्रिणींना. वाटून टाकायचं. हो. हा, हो. ब्रेक मध्ये वाटा. आता ब्रेक घेऊया आपण. हो. हा, पुढची राऊंड घ्यायची. ऑल द बेस्ट त्यासाठी. अंदाजे कितीच्या विजेत्या विद्याताई आणि सुपर मार्केटच्या विजेत्या मंदाताई खेळणार आपल्याबरोबर तिसरी आणि अंतिम राऊंड जॅकपॉट. जॅकपॉट राऊंड घ्यायचे. पहिल्यांदा चावी निवडायची. दोघींपैकी पहिल्यांदा चावी कोण निवडणार ठरवणार हा खेळ. खेळ एकदम सोपा आहे. इथे काही बॉल ठेवलेले आहेत. या खेळण्यांचे कोण तयार केले. करायचं एवढं, एक बॉल घ्यायचा, त्या कोनवर मारायचा, कोण पाडायचे, जायचं, सगळे एकत्र करायचे. त्याच क्रमाने परत कोण उभा करायचा, परत यायचं, दुसरा बॉल घेऊन परत पाडायचं. असं जास्तीत जास्त वेळा करायचं. 1 मिनिटाच्या आत ज्या ताई जास्तीत जास्त वेळा कोण पाडून परत तयार करतील त्यांना संधी मिळेल. पहिल्यांदा चावी निवडायची. वेळ आहे 1 मिनिटाची. सुरू होते आता. 3:30 सुरू करा. वेळ संपली, खेळ संपला. निकाल आपल्या समोर आहे. विद्याताईंनी कोण 3दा पाडून 2 वेळेला तयार केला आणि मंदाताईंनी कोण 3दा पाडून 3ही वेळेला तयार केला. त्यामुळे मंदाताईंना संधी मिळते पहिल्यांदा चावी निवडायची. हिरवी चावी की लाल चावी? मंदाताईंना संधी मिळाली पहिल्यांदा चावी निवडायची. त्यांना विचारूया कुठली चावी हवी आहे? हिरवी. हिरवी चावी? हो. हा, साडी हिरवी, चावी हिरवी. लाल पण साडी, मग दोन्ही निवडू? दोन्ही निवडा. हा, मग पेट्या मी घेऊन जातो. कुठली हवी आहे? हिरवी. हिरवी घेऊन टाका. मंदाताईंनी निवडली हिरवी चावी, त्यामुळे विद्याताईंना मिळते लाल चावी. बघूया कुठल्या पेटीत खजिना आहे. चला. पेट्या उघडल्या गेल्या. निकाल आपल्या समोर आहे. विद्याताई ठरल्या उपविजेता. ज्यांना मिळालेली आहे साबणाची वडी. कसं वाटतंय सांगा? मजा. कामाला लावला आम्हाला तुम्ही साबण देऊन. हो, मग भरपूर कामं करायची असतात की नाही आयुष्यात? मग काय तर. काम करायला आवडतं की नाही? नक्कीच. मग भरपूर. आता कपडे बिपडे धुवा, भांडी घासा. पार्टिसिपेट केलं त्याबद्दल धन्यवाद. बोलून संधी दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आणि विजेता ठरले मंदाताई, ज्यांना मिळालेला आहे OTG. वाह, कसं वाटतंय? खूप आनंद झाला. याची मला गरजच होती. हो ना. आणि आता माझ्या मुलीचं लग्न आहे. खूप पाहुणे येतील आमच्या घरी, तेव्हा ते उपयोगात येईल. सगळ्यांना छान छान पदार्थ करून घालता येतील. हो. पार्टिसिपेट केलं त्याबद्दल धन्यवाद. तुमचे पण आभार. थँक्यू व्हेरी मच. चला, आता वेळ झाली माझ्या प्रश्नाचं उत्तर सांगायची. मी प्रश्न असा विचारला होता. हिरव्या घरात हिरवे मणी जसे पाचूर आणि कसेही खा त्यांची चव अवीटच असते. तुम्ही इथे या. तुमचं नाव सांगा. स्वप्नाली नितेश रवळेकर. आणि उत्तर? हिरवा वाटाणा. हिरवा वाटाणा उत्तर बरोबर आहे. हे घ्या. तुम्हाला सुद्धा अशीच मजा करायची असेल तर आमच्याशी संपर्क साधा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे
3:30 झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं आहे 57575 वर. छोटी सुताराळी वसई मधला भाग इथेच संपला. अशीच मजा आपण पुढच्या भागात आपल्या आवडत्या कार्यक्रमात करणार आहोत, ज्याचं नाव आहे साडेमाडे.